राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। कारण की बघा राज्यातील शेतकऱ्यांना आता तुम्ही बघू शकता ते 53,727 कोटींची इथं नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये इथं पोहोचण्यासाठी बँकांना थेट आदेश आता सरकारने देऊन टाकलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 53,727 कोटींची नुकसान भरपाईचा आदेश सरकारने बँकांना दिला म्हणजे हा निधी देऊन टाकलेला आहे। तुम्ही जर का आता पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल तर सर्वात महत्त्वाचा निर्णय हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबरच आपल्याला आता म्हणावं लागणार आहे। कारण की बघा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठी इथं बातमी इथं पसरत होती की आम्हाला पैसे कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले होते। तर त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या सर्व पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण की बघा मोठी बातमी आणि खुशखबर सरकारने सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही वाट बघत होते की पीक विमा कधी येणार, कारण की भरपूरशा अफवा सुटल्या होत्या, परंतु अधिकृतरित्या आपल्याला इथं माहिती मिळत नव्हती। आता तुमच्यासाठी चिंता करण्याचं वातावरण पूर्णपणे संपलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून आता निधी इथं जाहीर करण्यात आला। आता तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, 75% हिस्सा वाटप करण्याबद्दल निर्णय आता सरकारने जाहीर करण्यात आला। आता या निर्णयामध्ये ही रक्कम प्रति हेक्टरी बघा मी तुम्हाला सांगतो 41,000 पासून तर 45,000 ते 50,000 रुपयेपर्यंत प्रति हेक्टरी हे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। कसल्याही प्रकारची चिंता आणि कसल्याही प्रकारचं टेन्शन इथं घेऊ नका, कारण की तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश बँकांना देऊन टाकलेला आहे। कोणकोणत्या बँकांमध्ये सरकारने निधी इथं मंजूर केलेला आहे हे देखील सांगतो। तुमच्या बँकेच्या यादीमध्ये हे तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये इथं समाधानाचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे। जेव्हापासून ही बातमी आता सुटलेली आहे तेव्हापासून शेतकरी वर्ग मोठा खुश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा तुम्ही स्वतः या ठिकाणी शेतकरी बांधव असाल तर तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा निर्णय असणार आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा जे काय आता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातील सरकार पैसे वाटपाची निधी इथं प्रक्रिया पूर्ण करणार आहे। ते सर्व यादी तुम्हाला सांगतो, टेन्शन काळजी घेऊ नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचाच निर्णय तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, 1 ते 2 कामे तुम्ही जर का परिपूर्ण केली नसेल तर कदाचित मग तुम्हाला वंचितच राहावं लागणार आहे। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हासाठी इथं तुम्हाला माहिती काही समजणार नाही की कोणते कामं असणार आहे, आमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार, कोणत्या कारणास्तव आम्हाला पैसे जमा झाले नाही, आम्ही अपात्र तर झालो नाही, आम्ही परिपूर्ण माहिती इथं पूर्ण भरली आहे, सर्व इलिजिबिलिटीमध्ये आम्ही इथं क्रायटेरियामध्ये पात्र आहोत तरी पण आम्हाला पैसे जमा झाले नाही। हे जर का तुमच्या मनामध्ये प्रश्न क्रिएट होत असेल, पडत असेल तर सर्व काही माहिती तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलं जाणार आहे। कधी पीक विमा जमा होणार, जमा झाला नसेल तर काय करावं लागणार आहे, सर्व माहिती तुम्ही परिपूर्ण केली तरी पीक विमा जमा झाला नाही, तुमच्या बँक खात्याची सर्व माहिती तुम्ही तपशील वगैरे सगळं काही पूर्ण केलं, यादीमध्ये नाव आहे तरी पीक विमा जमा झाला नाही तर मग काय करायचं, किंवा तुम्ही कामे पूर्ण केली नसेल तर काय करायचं, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे पात्र जिल्ह्यांची यादी आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। या पात्रतेमध्ये आज तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे। मग कोणते ते पात्र जिल्हे असणार आहे त्याची आपल्याला आतुरता लागली आहे। शेतकरी बांधवांनो, काळजी चिंता करू नका, तुम्हाला सांगतो की कोणकोणते जिल्हे पात्र झालेले आहे। बघा, या पात्र जिल्ह्यांची यादी देखील सरकारने सांगितली आणि कोणते जिल्हे अपात्र करण्यात आले, कोणत्या जिल्ह्याने इथे चुकीच्या माध्यमातून अर्ज भरले होते की त्यांना आता कायमस्वरूपी पीक विम्याच्या बाहेर काढण्यात आलं, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये आता इथून इकडे पीक विमा जमाच होणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मोठी खुशखबर तुमच्यासाठी सरकारने सांगितली। तुम्ही पाहू शकता 2022, 23, 24, 25 या 3 ते 4 वर्षांमध्ये जे आता मे महिन्यामध्ये जे काय तर तुमचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे त्या सर्व नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्याचा निर्देश इथं सरकारने काढलेला आहे आणि आदेश सुद्धा बँकांना देऊन टाकलेला आहे।
पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आला आहे. या यादीमध्ये तुमचं जर काही नाव नसेल तर मग तुमचं नाव कसं येणार? आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म तर भरावा लागणार नाही. संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, प्रत्येक एका जिल्ह्यातील 153 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून इथं बँकांना देऊन टाकलेला आहे. प्रति जिल्ह्यांमध्ये 153 कोटी हे म्हटलं तर खूप मोठी रक्कम असते. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम आता लवकरच जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, काळजी चिंता करू नका, कारण की बघा, 75% अग्रिम पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झाला नव्हता. 25% जिथं त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, आता तोही देखील त्यांच्या खात्यामध्ये मिळाला नव्हता. तर आता बघा, 75% पीक विमा अशा दोन्ही पीक विमे आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश सरकारने देऊन टाकलेला आहे बँकांना. परंतु सरकारने या ठिकाणी काही अटी देखील घातलेली आहे. त्या अटीची पूर्तता करणे आपल्याला अनिवार्य असणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ही माहिती महत्त्वाची आणि अत्यंत इम्पॉर्टंट हे तुमच्यासाठी ठरणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, पीक विम्याशी काही संदर्भातील इथं माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण काम आहे हे सांगितलं जाणार आहे. कोणाला प्रति हेक्टरी इथं जसं की 36,000 रुपये, कोणत्या पिकाला किती मिळणार हे देखील आधी पाहूनच घ्या ना. आता बघा, मक्यासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टरी, आता त्यानंतर भात पिकासाठी 50,000 रुपये प्रति हेक्टरी, ज्वारी पिकासाठी 33,000 रुपये प्रति हेक्टरी, बाजरी पिकाला 32,000 रुपये प्रति हेक्टरी, भुईमुग पिकाला 45 ते 50,000 रुपये प्रति हेक्टरी, सोयाबीन पीक जर आपलं असेल तर 55,000 रुपये प्रति हेक्टरी, मूग पिकाला 28,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीद पिकाला 25,000 रुपये प्रति हेक्टरी आणि तूर पिकाला 47,000 रुपये प्रति हेक्टरी आणि कापसाला 6,000 रुपये अशा आपल्याला सरकारच्या माध्यमातून इथे मिळणार आहे. बघा, सर्व महत्त्वाची आणि आनंदाची आणि खुश करणारी बातमी ही शेतकरी वर्गांसाठी असणार आहे. कारण की बघा, जिल्ह्यांच्या आधी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद नको करू, कारण की तुम्हाला 2022, 23, 24, 25 या सर्व जे काय आता तुमच्या वर्षाचा पीक विमा थांबलेला, रखडलेला, थकीत होता, तो सर्वच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये एकत्र मिळणार आहे. कारण की बघा, 2025 पर्यंत पीक विम्याची वाट इथं भरपूर शेतकऱ्यांनी पाहिलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झाले नव्हते. तर आता काही पहिला टप्पा इथं भरपूरशा शेतकऱ्यांना मिळाला, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसेच इथं जमा झाले नव्हते. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा, जिल्ह्यांच्या आधी पाहून घ्या. पहिला जिल्हा असणार आहे नांदेड, परभणी, जालना, अकोला, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, त्यानंतर अहिल्यानगर, वाशिम, यवतमाळ, परभणी, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, अकोला, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी चिंता करण्याची आवश्यकता पडू देऊ नका, कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 1 फेब्रुवारी 2025 पासून याचा वाटप सुरू होणार आहे. सरकारने सांगितलेलं आहे. तुम्ही जर का शेतकरी वर्ग असाल आणि चिंतेमध्ये तुम्ही राहत असाल तर ही चिंता तुम्हाला सोडून द्यायची आहे. कारण की बघा, तुम्ही फार्मर आय डी काढली आहे, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे, तुम्ही पीक विम्याची क्लेम तुम्ही 24 तासाच्या आतील केली होती, तर तुम्हाला सर्व काही तुम्ही डॉक्युमेंट आणि पात्रतेमध्ये बसत असाल तर मग तुम्हाला चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकताच पडायला पाहिजे नाही. कारण की तुम्ही सर्व कामामध्ये बसत आहात. तुम्हाला फक्त इथं वाट बघायची आहे. ज्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार त्या दिवशी आपल्या खात्यावरती पैसे येऊन जाणार आहे. बाकी शेती संदर्भातील अशीच माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.